गॅस पार्किंगच्या याच्यामध्ये वास आला आणि दूर निघत असल्यामुळे गाडी आम्ही एक बाजूला लावून दिली। गाडी बाजूला लावल्यानंतर गाडीची बॅटरीची वायर काढल्यानंतर आजूबाजूची ट्रॅफिक थांबवली आणि तोपर्यंत गाडीने मोठा पेट घेतला होता, पण तोपर्यंत पोलिसही येऊ लागले। पिंपळनेर साक्री महामार्गावर व्हॅनने अचानक घेतला पेट। अत्यंत थरारक घटनेत कारमधील तिघे बचावले। पिंपळनेर साक्री महामार्गावर सामोडे गावाजवळ शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या ओमनी व्हॅनने अचानक पेट घेतल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। या घटनेत संपूर्ण व्हॅन जळून खाक झाली आहे। पिंपळनेरहून सामोडे मार्गे साक्रीकडे जात असलेल्या या व्हॅनमध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते। आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ वाहन थांबवून व्हॅनमधील 3 जण वाहनाबाहेर निघाले। त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वजण सुखरूप बचावले आहेत। प्राथमिक तपासात वाहनाच्या वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान तीव्र स्वरूपाच्या वाढत्या तापमानामुळे सदर घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांचे पथक व बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले। या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सदर घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण वाहन पूर्णपणे जळून खाक झाले आहे। तर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर। माझे नाव कुलदीप वसंत सपकाळ, मी राहणार पिंपळनेर। मी सत्यनारायणच्या पूजेसाठी जात होतो। गाडीमध्ये मी, माझी आई आणि माझी पत्नी असे 3 जण जात होतो। जाताना गाडीमध्ये वायरिंगचा स्पार्किंग झाला। त्या स्पार्किंगच्या याच्यामध्ये वास आला आणि दूर निघत असल्यामुळे गाडी आम्ही एक बाजूला लावून दिली। गाडी बाजूला लावल्यानंतर गाडीची बॅटरीची वायर काढल्यानंतर आजूबाजूची ट्रॅफिक थांबवली आणि तोपर्यंत गाडीने मोठा पेट घेतला होता, पण तोपर्यंत पोलिसही येऊ लागले आणि अग्निशामकवाले आले आणि गाडीच्या जे जाळ आहे तो थांबवण्यात आला आणि गाडी जळली, पण आम्हाला कोणालाही कोणत्या प्रकारची इजा झाली नाही आणि जे झालं ते आता सुरळीत सर्व चालू झालं।